नमस्कार मंडळी, माझं नाव मनीषा. सुरुवात करते आपल्या व्हिडिओला. गावातील जुन्या शिव मंदिराच्या पायरीवर एक आजोबा रोज बसायचे. पांढरे शुभ्र कपडे, डोक्यावर गांधी टोपी आणि चेहऱ्यावर कायम हसू. मंदिरात येणारे लोक चप्पल काढून आत जात. आजोबा त्या चपला नीट रांगेत लावून ठेवत. कोणी विचारलं तर म्हणायचे, देवाची सेवा करता आली नाही म्हणून देवाच्या भक्तांची सेवा करतो. बहुतेक लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे. काही जण त्यांना भिकारी समजायचे. एकदा काही तरुण मुलं मंदिरात आली. त्यांनी आजोबांची थट्टा केली. आजोबा, दिवसभर चप्पल सांभाळून किती पैसे मिळतात? आजोबा फक्त हसले. बाळा, काही काम पैशासाठी नसतात. मुलं हसत निघून गेली. हे सगळं आर्यन नावाचा 10 वर्षाचा मुलगा पाहत होता. त्याला आजोबाबद्दल खूप कुतूहल वाटलं. दुसऱ्या दिवशी तो आजोबांच्या जवळ गेला. आजोबा, तुम्ही रोज इथे का बसता? आजोबा हसले. कारण इथे बसल्यावर लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळतो. आर्यन रोज त्यांच्याशी बोलू लागला. एके दिवशी त्याने विचारलं, तुमचं घर कुठे आहे? क्षणभर आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. आता मंदिरच माझं घर आहे. आर्यनला काहीतरी वेगळं जाणवलं. काही दिवसांनी मुसळधार पाऊस सुरू झाला. मंदिर जवळजवळ रिकामं होतं. तरीही आजोबा तिथेच बसले होते. आर्यनने त्यांना छत्री दिली. आजोबा, घरी जा ना. ते म्हणाले, एका भक्ताची चप्पल हरवली तर त्याला वाईट वाटेल. त्या दिवशी आर्यनला त्यांच्या मनाचा मोठेपणा समजला. एक सकाळी मंदिरात खूप गोंधळ झाला. एका श्रीमंत व्यापाऱ्याचं पैशांनी भरलेलं पाकीट हरवलं होतं. सगळे शोधू लागले. थोड्या वेळाने आजोबा शांतपणे पुढे आले. हे शोधत आहात का? त्यांच्या हातात ते पाकीट होतं. व्यापाऱ्याने पाकीट उघडून पाहिलं. एकही रुपया कमी नव्हता. तो आश्चर्यचकित झाला. आजोबा, तुम्ही ठेवू शकला असता. आजोबा हसले. माझी गरिबी मोठी असेल, पण माझी प्रामाणिकता त्याहून मोठी आहे. मंदिरात शांतता पसरली. त्याच दिवशी आर्यनने आजोबांना त्यांच्या भूतकाळाबद्दल विचारलं. आजोबा काही क्षण शांत राहिले. मी पूर्वी शाळेचा मुख्याध्यापक होतो. आर्यनला धक्काच बसला. काय? हो बाळा, 40 वर्ष मुलांना शिकवलं, पण मुलगा परदेशात गेला. बायको गेली आणि मी एकटा पडलो. मग इथे का राहता? कारण सेवा केल्याने एकटेपणा कमी होतो. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी त्याने शाळेत ही गोष्ट सांगितली. मुख्याध्यापक, शिक्षक आणि गावकरी सगळे मंदिरात आले. त्यांनी आजोबांचा सत्कार केला. फुलांचा हार, शाल आणि सन्मानपत्र देण्यात आलं. आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, मला वाटलं होतं लोक मला विसरले, पण आज वाटतं आयुष्यभर केलेल्या चांगल्या कामांचं फळ उशिरा का होईना मिळतंच. त्या दिवसानंतर गावातील अनेक मुलं दररोज मंदिरात जाऊन आजोबांना भेटू लागली. आजोबा त्यांना गोष्टी सांगायचे, चांगले संस्कार शिकवायचे. मंदिराची पायरी पुन्हा एकदा वर्गखोली झाली होती. त्या पायरीवर बसलेले आजोबा पुन्हा एकदा शिक्षक झाले होते. माणसाची किंमत त्यांच्या कपड्यावरून किंवा परिस्थितीवरून करू नका. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक कहाणी असते जी आपल्याला माहिती नसते. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.